चव्हाण असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे इन्फ्रामॅन नाही डिझास्टर मॅन आहेत। आता त्यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाणजींनी काँग्रेसचं केवढं डिझास्टर करून टाकलेलं, त्याच्यामुळे काँग्रेस आज पण विरोधी पक्षामध्ये आहे। पृथ्वीराज चव्हाण यांचाच पाप आहे की आज काँग्रेस आज विरोधी पक्षामध्ये आहे। म्हणून आमच्या जरा थांबा ना, जरा मी बोलताना मध्ये कशाला बाबा, विनंती आहे। म्हणून मी पृथ्वीराज चव्हाण म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल त्यांनी बोट उचलायचा विचारच करू नका। ज्या कोस्टल रोडवर आपण जातो, ज्या शक्तीपीठवर उद्या आपण जाणार, जे नवीन आपण हायवे बघतोय, ते सगळ्या आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पना आहे। ते कधीच पृथ्वीराज चव्हाण साहेबांना जमलं नसतं। नवी मुंबई संजय राऊतांनी आरोप केला की अमित शहा आणि निवडणूक आयोग या दोघांनी शिवसेना विकली, काय उत्तर असेल? असं आहे की आता हा काय तिथे चहा पाजायला होता का निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये? कोणी काय विकताना पाहिल्यानंतर आपल्या देशामध्ये संविधान आहे, नियम आहेत, कायदे आहेत। आपला देश लोकशाही मानणारा देश आहे आणि म्हणून आपल्या निवडणूक आयोगाला बदनाम करायचं, हे जे मी आज भाषणात बोललो ना, आपल्या हिंदू राष्ट्रालाच बदनाम करायचं, महत्वाच्या संस्थांना बदनाम करायचं आणि जिहादला मदत करायची, हेच त्याचा प्रकार आहे। म्हणजे उद्या निवडणुकीचाच काय अर्थ असू नये, कारण का निवडणूक आयोग हे ह्यांचे मनसुबे आहेत। हे अर्बन नक्षल असे विचार करतात, त्याच्यामध्ये कदाचित आमचा संजय राजाराम राऊत असेल। शेवटचा प्रश्न की नरेश मस्के असं म्हणाले की गणेश नाईक यांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती। आता हे बघा, एक लक्षात घ्या, तुम्ही किती आमच्या महायुतीच्या अंतर्गत आम्हाला प्रश्न विचाराल तरी आमचा फेविकॉलचं मजबूत जोड आहे। म्हणून अमोलच्या मनाचे कुठल्याही प्रश्नाची उत्तर मी देणार नाही। मुंब्रादेवी म्हणून लवकरच होणार आहे, मुंब्रादेवी म्हणून लवकरच जाहीर होणार आहे मुंब्रादेवी म्हणून। ते पूर्वी होतं का? हो होतो, पहिलं आपण सगळे हिंदूच होतो, म्हणून त्याच्यामध्ये परत आपण हिंदूला सगळं हिंदूमय करण्याचं काम आम्ही लोक करतात। आम्ही इस्लामपूरचं ईश्वरपूर कसं केलं, तसंच लवकरच मुंब्रादेवी होऊन जाणार। केरळच्या ट्रॉलर असतील, कर्नाटकच्या ट्रॉलर मोठ्या प्रमाणात उपद्रव असतो, तिथे मच्छीमारांना मोठा त्रास होतो। हो, कारण का एक लक्षात घ्या, माझ्या खात्यामध्ये काही सडके आंबे आहेत है ना, जे बोटी सोडतात, उगाचे परवाने देतात, तसं प्रत्येक खात्यामध्ये असे 1-2 सडके अधिकारी असतात, त्यांच्यामुळे आमचं सरकार बदनाम होतं। बरोबर आहे ना? मनोज जरांगेंचा मुद्दा चुकीचा नव्हता, मुद्दा बरोबर होता की बाबा अशा पद्धतीचे जात पडताळणीमध्ये आमच्या काही मराठा तरुणांना का डावललं गेलं, पण ती चूक बावनकुळे साहेबांची नव्हती, ते या खात्या सडक्या आंब्यांची होती। सडके अधिकारी आहेत, त्यांना आम्ही नीट करण्याचे सगळे आम्ही त्याच्यात PhD केलंय हो।